नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, आपण मागे बघितलं की जे काँग्रेस आहे, काँग्रेसने मागं एक पत्र जाहीर केलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की मतदान नंतर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे द्या, मतदान नंतर पैसे वाटप करण्यात यावे, असं एक पत्र जाहीर झालं होतं काँग्रेसने जाहीर केलं होतं. तर त्यावर बघा, मुख्यमंत्री साहेब यांचं उत्तर आलेलं आहे त्या पत्रावर. फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की त्यांनी कुठलं उत्तर दिलेलं आहे, काय त्यांनी घोषणा केलेली आहे. आजच्या व्हिडिओत आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. बघा, 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 मनपासाठी मतदान असल्याने हे पैसे निवडणुकीनंतर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मित्रांनो बघा, काँग्रेसने पैसे हे निवडणुकीनंतर द्यावे अशी मागणी केली होती. यावर आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उत्तर काय दिलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघूया. बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे हा राज्यातील महिलांना आतापर्यंत मिळालेला नाही. दोन्ही महिन्याचे पैसे मकर संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारीला महिलांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात येत आहे. मित्रांनो बघा, 14 जानेवारीला हे पैसे खात्यात जमा करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे. कुठले पैसे आहेत? डिसेंबर आणि जानेवारी. आता जो जानेवारीचा महिना सुरू झालेला आहे आणि डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 मनपासाठी जे मतदान होणार आहे यामुळे हे पैसे निवडणुकीनंतर देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मित्रांनो बघा, काँग्रेसने एक पत्र जाहीर केलं होतं. ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की निवडणुकीनंतर पैशाचे वाटप करा, म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता हा निवडणुकीनंतर देण्यात यावा अशी त्यांची मागणी होती. यावर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे हे आपण आता बघणार आहोत. बघा, काँग्रेसने या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. मतदानाच्या एक दिवस आधी अशा प्रकारे पैसे वाटल्याने त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो बघा, असं काँग्रेसने या पत्रात म्हटलं आहे. पत्रात त्यांनी सांगितलं होतं की निवडणुकीत याचा परिणाम होणार, की तुम्ही जर एक दिवस मध्ये जर निवडणुकीच्या आधी जर पैसे वाटप करण्यात आले तर याचा परिणाम नक्कीच आपल्या निवडणुकीवर होईल असं त्यांनी सांगितलं होतं आपल्या पत्रात. यामुळे लाडके बहीण योजनेचे पैसे लांबणीवर पडतील का? तर बघा, अशी शंका प्रत्येक महिलांकडे आहे. आता मात्र मुख्यमंत्री स्वतः याबाबत बोललेले आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण नेमकं काय दिलं हे बघूया. बघा, पुढे बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे, आचारसंहितेनुसार आधी सुरू असलेली कोणतीही योजना थांबवता येत नाही. मित्रांनो बघा, आचारसंहितेनुसार कुठलीच योजना आपल्याला थांबवता येत नाही असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं. तसेच त्यांनी किती पत्र लिहिले तरी त्यातून त्यांच्या मनातलं विषयच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाही. मित्रांनो, सर्वात मोठी खुशखबर इथं आलेली आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाही. बघा, कितीही जरी पत्र लिहिले तरी आम्ही पैसे थांबवणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील याची शक्यता बाळवली आहे. मित्रांनो बघा, कुठलेही काही जरी झालं तरी बघा, पैसे थांबणार नाही असं मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना नक्कीच लाडक्या बहिणीचा हप्ता हा मिळणार आहे, यात कुठलीच शंका नाही, कारण मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. दरम्यान बघा, निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, आपण फडणवीस साहेब यांचं मत आजच्या व्हिडिओत बघितलं. आता जो निवडणूक आयोग आहे याचं उत्तर यायचं आहे. तर जेव्हा निवडणूक आयोगचं उत्तर येईल तेव्हा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की सांगेल. आणि बघा, लाडक्या बहिणीचा हप्ता हा थांबणार नाही असं स्वतःहून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. तर कोणीही इथे भियायचं नाही आहे आणि काळजी करायची नाही, कारण तुमचे पैसे हे कुठेच अटकणार नाही, थांबणार नाही असं स्पष्ट देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न जर विचारायचे असतील तर आपला कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये हमखास तुम्ही प्रश्न विचारा. तुमचा किती हप्ता थकीत आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्यावर काय उपाय करता येईल हे नक्कीच कळवेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.